पारे अय पारुबाई काय हो? झोपली होती काय आळस देत होती? हो नाही हो, झोपले नव्हते. ती जांभळी आली. काय झालं? कुठे गेलता तुम्ही? गेलतो पार मला 200 रुपये दे ना. कशाला? लागत होती मला. कशाला लागते 200 रुपये? तुला काय करायची मला खर्चाला लागत. अहो मी आता सामान आणायला चालले होते. मग आता तेवढेच आहेत का? काल दिली तुझ्याकडे 600 रुपये मी. मग सामान आणायला 200 रुपये काढून मी चालले होते आणि बाकीचे ठेवले परत कशाला तर लागल म्हणून. दे मला 200 रुपये मी एक जणांना द्यायचे. कोणाच द्यायचे? कोणाच घेतले होते? ऊस नाही घेतली. कोणाचे? घेतली होती. तुला काय करायचे? कुणाचे काय लय पंचायत येतात रे पारे तुला. हसताय म्हणजे काहीतरी काळं बेर आहे. सांगा मला कशाला पाहिजे तर? मी नाही सांगणार मला लागत आहेत बाई. खरं खरं सांगा कशाला पैसे पाहिजे तर? कशाला म्हणजे मला लावायची. काय कुठं? तुला आकडा लावायचा आहे मला. तुम्ही मटका खेळायला लागले काय? हा खेळायची. अहो नका मटक्याच्या नादी लागू. आपल्या घरात पाणी प्यायला मटका नाही आणि तुम्ही तिकडं मटका लावायचा चालला. मला खेळायची मटका. मी मटक्यातला कोणी माहितीये का तुला? कोण आहे? वजीर? हा वजीर. लय स्वतः लय भारी समजायला लागला तुम्ही. अहो चांगला नाद नसतोय हो हे मटक्याचा, माहित आहे का? तू मला लय नको ज्ञानाच्या गोष्टी शिकू. ज्ञानावर पडलेली बाईस तू. दे मला 200 रुपये. ऐकणारच नाही का? नाही ऐकणार. आणि जर पैसे गेले रिटर्न नाही आले तर? कमून आणून देईन काम करायला. मला 2 हात दिलेत. पण आज आहे ना नक्की मला आहे ना आज पावणार आहे बघ. एखाद दिवशी तरी मी जिंकणार आहे. पण मला 200च्या बदले 400 रुपये पाहिजेत. हा देईन. हा आता लय हसायला येईन. जेवायचंय का जाणार आहे तसंच? तू हास हास नाही एकदा. आता जिंकतच. काय म्हणता शेठ? कोण शेठ? अरे तू सावलीला बसला. तू दुकानदार शेठ. मला म्हणतो शेठ. ऊन असले झाले लागायचं हो. काय टेम्परेचर वाढलंय येडे. रे ले टेम्परेचर 45च्या पुढे चाललंय आता. शिजायचंच राहिलंय माणूस फक्त आता. जायचं बाहेर लय पडत नको जाऊ. एक तर लय लाल गाजरावानी तू. घ्यायला तिथं परत तू आता हाय मग स्किन तशी. त्याला काय करावं सांग बरं. उन्हान लय ताप होतो येड्या. काळजी घे. तंबाट्यानं होतो तुला सांगू तुम्ही. तू जाणार आहे का रे गावात? गावात हा काय करायचं होतं? काय म्हणजे आपले 200 रुपये लाव पाण्याला. तू काय नाच सुटाना काढायचे आले. नाद हा. येडा आहे काय? आज काही झालं ना. आज मी जिततच असतो बघतो. पानं लावायचं. हा पाना नको लाव. ऐक माझं तू काय संगम लाव. ए येडा आहे का काय? तू पाण्याचाच नंबर येत असते आज. येडा आहे का? तुला लक्षात आलं का? तिचे खेळ असतो ना तो सगळा अभ्यास पूर्ण असतो माहिती का? पाण्याला लवशीन तर बोगत जाते पैसे. कोणाचे? माझे हा. जालेचे बोगत जातील. येडायस तू. अरे लहानपणापासून मी मटका खेळत आलोय. तू हा मी लहानपणापासून. लहानपणापासून. आता मी तुला चांगला ओळखते. कावा खेळला बाबा तू? का म्हणजे ए येडाय का काय? कावा खेळतो कायमच खेळतोय मी. मग ऐकायला पाहिजे होता बोल. नाही नाही पाण्याला लाव भाऊ. पाण्यात जिंकणार आहे मी. अरे कस काय मला कळत नाही. तू डोकं काय गणित बिनित कच आहे काय तू? हे कच्च हा विषय गेले श्याम्या. तू मला नको शिकू गाड्या. मी तुला सांगितलं नाही पाण्याला लावायची म्हणजे लावायची. पानाच निघणार आज. ओ श्यामराव, आपल्या जोडीला 50 रुपये. काय सोडी हा ए, जोडीला हे हारणच. पान येणार आहे. पान आज पाण्याला लाव. जोडीची येत असते चालू आज. आज यांना आता ताजी राहिली. कालचं काय ते पाहू दे ना मला आधी. काय आलंय काय कालचं नाही. बघ बघ काल काय थोरे ऐ, ऐका तुम्ही दोघं मग काय संगम लावा. नाही नाही जोडी अहो आज सकाळी श्याम्या तोय ना पार्ट्या पाहायचं आहेत. अरे शिंबू 200 जातील. एवढे नाही पानात लावायचा मग म्हणजे माय तुला पाना सिंगल लावायचं आणि तुला पाना जोडी लावायची आहे हा, ना? मला लावा मला तरी काय करायची. अख्खे 100 लावायचे काय तू? नाही 50च. 50 लावायची. हा. बरं 50 नंतर देतो तुला मग. बरोबर. हा आणि तू हे 200 लावायची हा पाण्याला पुरे. पुरेपूर पानाच. चालतं ठीक आहे लावून टाकतो. काय अडचण पाना नाही. जर लागला ना भैया तू सगळे स्क्रू आवडून घेईन मी डोक्याची. हा बघू कोण कोणाचं आवडे ते जाऊन तिकडं मग काम काय लावायची. बरोबर आहे की नाही? आपण तर काही खेळत नाही बुई. आपल्याला ते नादच नाही तसला. मी हजारपती होणार रे. हजारपती. कोण तू? हा. आणि तू लखपती. हा ए आपण होणार खूपच. हा या मग तुम्ही आता. हा तेवढं ध्यान करू ना. हा विषयच नाही. हा
नक्की लाव. हा ओपन झाला का सांगतो तुम्हाला, काय अडचण नाही. ए जालू काऊन तोड पाडून चालला एवढं? गेले ना भाऊ 200. म्हणजे गेले 200 संगम लागली. काय सांगतो? संगम एवढा काय आनंदात होतो. संगम लागली. हा संगम. पण तू एवढा आनंदात कस काय झाला? अरे म्हणजे तुला म्हणत होतो. लागली जोडी, हा लागली जोडी. लागली ना हा संगम. तुम्हाला म्हणत होतो दोघाला येड्या लावा संगम, लावा संगम. किती पैसे झाले असते येड्या झाल्या. आयला श्याम्या, तू कधी माटका खेळत नाही काय नाही, तुला एवढी माहिती कशी आहे रे त्याच्यातली? अरे तसं नाही बाबा, मी रोज पेपर वाचतो ना, मग मी ते पाहत असतो. आज काय लागलं, उद्या काय लागलं, 15 दिवसापूर्वी काय झालं, महिन्यापूर्वी काय झालं, याचा अभ्यास करत असतो मी. आणि एक असा अंदाज लावला ठोकताळा की संगम आहे ना बऱ्याच दिवसाचा आला नव्हतं. हा ना. हा त्याच्यामुळे माझ्या डोक्यात होतं की संगम लागणार. तुला म्हणलं होतं मी लाव, तुला म्हणलं होतं चांगलं. किती पैसे झाले असते. हे तर माकडावानी पाहिलं का कसं चिंपांजीसारखं दिसतंय बघी. चष्मा. हे जाऊ दे, चष्मा, ती टोपी. जाऊ दे श्याम्या, नको चाष्टा करू, जातो भाऊ. चेष्टा नाही पण ऐक बघ, चांगलं सांगत होतो ना मी. गेला ते माय उरलेलं 50. हा तू हे 50 आहे ना दुकानावर देतो. बरोबर. का लावू संगम परत? पाहू का जोडी लावायची मग? सांगतो, विचार करू. हा विचार करून सांग जरा, नुसतं मोगम नका लावी जाऊ. बरोबर. चाईला संगम. पैसाच पैसा झाला ना भो श्याम्या. ओ शामराव, इकडे या. काय म्हणते सुगंधा? एवढे काय उड्या मारत चाललेस, आनंद होईल दिसतो. हा मग झालं काय? काय झालं? काय झालं नाही म्हणून विचार. अहो मग सांगा ना, तेव्हा कळेल ना मला शामराव. संगम लागलाय संगम. कोणाचा संगम? अरे तुला माहितच नाही का, मटक्याचा प्रकार असतो त्यो. पाना, सिंगल, हा जोडी असं असतंय ती. त्यात काय झालं, चहाला माझ्याकडे आला होता आणि चहाला मला म्हणला मग पाण्यावर लाव. आणि मी त्याला म्हटलं अरे संगम लाव, ऐक तू. तो म्हणला नाही आपला पानाच. त्या काय शाळा केली माहितीये का, त्यातले काही पैसे संगमवर लावले. आज कशाला केलं होतं मी? अरे आले ना पैसे बघ. किती आले? 20,000 रुपये आले. अय्यो, खरंच होय? मला माल झालो. मी तुला सांगतो, तुला संध्याकाळी जेवायला घेऊन जातो मस्तपैकी हॉटेलला. भारी मजा करू. मग येडी नक्की काय. आपण 5 स्टार हॉटेलला जाऊया का चांगल्या? अरे हे बघ, त्यांनी तशी बी पैसे काय दिले ते पाण्याला लावायला. ते तर गेलेच ना, त्याचा काय संबंध. आपण आपल्या डोक्याने हुशारीने पैसे लावले म्हणून आपल्याला आले. बरं त्याला मी म्हणलो होतो तू लाव सगळे पैसे, तो तू लखपती झाला असताना 200 संगम लावले असते म्हणजे. हा ना. मग तुम्ही त्यांना सांगितलं नाही का आता? नाही, ते भेटला त्यालाच कळलं ना आपण पाण्याला पैसे दिले होते. पाना आला नाही, संगम आला. तो काय मला पैसे मागन मग. पण ते पैसे त्यांनीच भरलेले होते ना. पण भरले पण त्यांनी. तुला काय करायचंय जाऊ दे ना, पैसे आले ना आपल्याला. जेवणाशी मतलब पार्टी करतो, तयार राहा संध्याकाळी. काय चालतंय. हा, जाऊ संध्याकाळी. हा ए झाले. काय अरे ते शामरावला पडवलं ना आपल्याला. ते काय चाललं बडीन आपल्याला? मलाच सांग, तू शामरावला काय लावायला लावलं होतं? म्या हा पाना हा. मग शामराव काय जिंकला? काय जिंकला? संघ. हा मग आपल्याला काय करायची? तू जिंकला, आपण पाना लावला होता ना भैया. दादे पाना नाही, मग शामरावने टाकतोय पैसे तर संगमवर लावले. ए असं कस काय होईल? असं तसं म्हणजे. मग? अरे हाय ते खरं ये. शामरावने तो पैसे संगमवर लावले तर शामराव 20,000 रुपये जितला. कोण श्याम्या? हा. अरे ह्या तानाने ऐकलंय म्या. ग बस, तुला काय कुठं ऐकलं तू? अरे सुगंधा वहिनीला सांगत होता शामराव. कोण श्याम्या? हा. चल आणि आई एवढं पण म्हणी तर आपण आहे ना आज पार्टीला जाऊ ते जाल्याच्या पैशावर. माझ्या पैशावर? हा. हा मी बरं खाली उतरून देईन. चल हे ठेवून दे. चल. चल. झाल्या. बरं झालं आला तू. काय उद्याच्याला पाना लावतो का? ए मला नाही लावायचा पाना पिना, मोकार नको पांचटवाणी करूस. अरे 100% येणार आहे. काल तुला म्हटलं संगम लावला नाही, तू आला का नाही संगम? उद्या पाना येणार आहे, लावतो पैसे. संगम आलाय म्हणूनच आलोय मी तुझ्याकडे. संगम येऊन फायदा काय आता? पैसे दे अर्धे. चल अर्धे पैसे. मग माझ्या पैशावर तू अर्धे इकडे ना अर्धे तिकडे नाही लावले का पैसे? तेव्हा जिंकला ना तू. कोण म्हणलं तुला मी जिंकलो? काय झालं कोण म्हणलं म्हणजे? मग? सुगंधाला तू कुठं जेवायला घेऊन जाणार सांग?
ते विषय वेगळा खाजगी विषय आहे तो. त्यात काय संबंध आहे? खाजगी विषय मटका लागला म्हणूनच तू सुगंधाला मानलेला आहे डायरेक्ट मी जेवायला नेईन म्हणून. मग मी लावला होता संगम. ते मला आला. बाकी नको सांगू माय पैसे दे. तुझे पैसे तो दिले लावले गेले मला काही संबंध आहे? काय संबंध म्हणजे श्यामी आहे मला लाबड बोलू नको लय चॅप्टर आहेस बरं का तू 100 रुपये लावले होते ना तो खरं सांग. गप्प आहे 100 लावायला. तू म्हणला तू पानाला लावतो पाण्याला लावले त्या पोराने सांगितले 50 लावतो त्याचे लावले. आपला काय संबंध आहे? मी माझे उगा आपले नाही म्हणून म्हणलं भाऊ आपलं बघाव म्हणून आपले मी थोडे लावले होते माझे पैसे लावले वैयक्तिक मी. तू काय लाव तू गेले पाण्याला. बघू आता ठेव डोक्यावर घे बरं शपथ. नाही घेणे शपथ कसा चाचरा झाला लाल गाजऱ्या मला बाकी माहित नाही मला माझे पैसे पाहिजे ना. तू संबंधच नाही ना भाऊ. तू लावले पाण्याला पाण्याचे पैसे गेले बरोबर आहे की नाही? पाण्याचे नाही 100 रुपये लावले होते श्याम्या माझ्या डोकं फिरू नको बरं का गोडीत तू आहे ना माझे पैसे देऊन टाक. कसं काय देणार मी तुला? तू आता लावलंच नाही तू कसं काय पैसे दे तुला मी? हे बघ सरळ हिशोबाने व्यवहार काय आहे. तू ज्याच्यावर लावले ते पैसे गेले. तुला काय संबंध राहिला? काय संबंध म्हणजे माझे 200 रुपये होते. हा भाऊ तो 200 होते. जर उद्या पाना आला असता तो तुम्हाला म्हणला असता का? तो पूर्ण 200चे पैसे घेतले असते की नाही पाण्याचे? बरोबर आहे की नाही? लय वाट करतो ना तुला बघतोच मी काय काय करतो करतो तू? तुला अरे सांग काय- काय दाम काय माझे पैसे घेऊन अरे माझ्यावर पोलिसाकडे करतो जातो बाई. काय? तू काय होणार नाही तुला आत टाकतीये. पोलिसाकडे जातो काय? काय पोलिसाकडे हा? मी पोलिसाकडे जात नसतो पोलिसींना घेऊन येतो असतो. पारे आला कुठं गेली बाई कुठं गेल तरी हिंडायला. तुम्हालाच काम असतात मला काम नसतात का? एक तर माझ्या डोक्याचं भरीच झाली तुला माहिती का? आता काय झालं तुम्हाला? काय झाले म्हणजे ते 200 रुपये दिलते का हा. त्याच्यात ह्यांचे आम्ही माटका लावून जिंकलाय आपण. म्हणजे जिंकलेत पैसे 200 रुपये 20,000 रुपये जिंकलाय. आपल्या मटक्यावर? हा आपले पैसे श्याम्याकडे मग घेऊन यायचं ना. देत नाही तो मी कितकं म्हणलं माझे पैसे दे ते आणला नाही देणार. चला बरं कसं देत नाही मी बघते. हा, चल. चला हा की आणि आपल्या पैशावर जिंकलाय तो 20,000 रुपये. हे काय तू पोलिशीन? पोलिसीन तुला सांगा ना ते आता दणका कसा आहे. अय अय काय अय काय माझ्याच नवऱ्याचे पैसे घेऊन माझ्या नवऱ्यावरच रुबाब करता वय तुम्ही? हा? ओ पारू वहिनी तुम्ही थोडं हळू बोला पारू ना. म्हणायचं नाही हा रुपा म्हणायचं. तेच ते रुपावणी काय हा. दोन नाव ठेवले रे भाऊ खऱ्या गावात. ते नको लाडाची पंचायत बायको आहे ते नका तुम्हाला काय पंचायती करायच्या माझ्या पैशाचं बोला आधी. त्याला विचारा ना पैशाचं काय झालं मला काय काय केलं म्हणजे? विचारता? अहो त्यांना सांगितलंय कुणीतरी तुम्ही पैसे ढापल्यात म्हणून. ढापले म्हणजे? वाटत नाही का? ढापले हा? म्हणजे मग? चोर वाटलो काय मी तुम्हाला? माझ्या नवऱ्याकडनं 200 रुपये घेतले आणि स्वतःचं घर भरलं वय. ओ मी नाही घर भरलं. तुमच्या नवऱ्याला मटक्याचा नाद लागला त्याला मी काय करू? मटक्यात काय पैसे असतात का? कुठं पैसे जातच असतात. माझ्या नवऱ्याला कशाचा का नाद लागना? तुम्ही का आमच्या पैशावर डोळा ठेवताय? आत्ताच्या आता पैसे काढा. आत्ताच्या आता गुडीत पैसे काढा मी तुम्हाला सांगते. नाहीतर ना पोलीस स्टेशनला जाईन. जा ना मग पोलीस स्टेशनला. मटका खेळता म्हणून तुम्हाला पोलीस दोघाला आत टाकतील. किती पैसे होते मला सांगा? 20,000 रुपये आपले 20,000 रुपये पटकन 20. मी जर तमाशा करायला लावली तर अख्ख्या गावाला गोळा करीन हा. ह्या रुपीच्या नादी लागायचं नाही. ऐका व्यवस्थित. कष्टाचा पैसा आहे माझ्या नवऱ्याचा, ऐका बी फुकटचा का नाही. नको बरं धंदा जरी बेमानीचा असला ना तरी इमानदारीने करतो अशा आम्ही. नाव झालं काय झालं रे श्याम्या? काय चाललंय बाकी लोकांचे पैसे लुटायला लागल्यात. माझा नवरा कष्ट करून पैसे आणणार आणि ह्याच्यावर हे आयती घेणार. काय झालं कमरे पैसे आहेत त्याचे? डेपुटी ह्याला लागलाय मटक्याचा नाद. मटका? याने लावला होता मटका काल हा. 200 रुपयाचा पारा. आता तो आला नाही. आता पैसे गेले ना मग त्या आणि त्याची खोटं बायको- बोल पण रिटून बोलाय विचारा तुमचं. तुमच्या नवऱ्याला बोला काय काय लावलं विचारा? विचारा ना. ए, अरे काय लय मोठा विषय बोलता काय लोक ग्रामपंचायत मध्ये बसलेत शेजारचे सरपंच आलेत माहिती तर आरडावारडा करून कशाचा मटका कोण ठेवतो? मोठाच विषय डेपुटी मी मटका लावला आणि जिंकला 20,000 रुपये द्याय ना आमचे लाठरी म्हणजे श्याम्या मटका घ्यायला लागला काय तू? नाही हो हे आले माझ्याकडे तुमचा डिग्या बी होता ना 50 रुपये त्यांनी लावले होते पाण्यावर. ठीक आहे मटका खेळतो हा आणि मला तुम्ही आता सांगतोय तेव्हाच एवढं. पाण्यात धरून आणायचा ना. ह्यो आला त्यांनीच माझ्या- सांगितलं ह्यांना की तुम्ही पैसे घेतल्यात म्हणून हा, आमचे. ठीक आहे. सांगत होता ना अहो, सुगंध मी ताईला नाही म्हणून. घेतले. तुमचा नवरा माझ्याकडे इथंच पारावर बसलो होतो मी. ह्यो घेऊन आला मला म्हटला पान लाव. मी त्याला चांगलं सांगितलं भावड्या संगम लाव. संगम लावलं तर पैसे येतील बरं का. मग ह्यांनी काही संगम लावला नाही. ह्यो म्हटला मला 200चे 200 पाण्याला लाव. आता पान हा आला नाही. याचे पैसे गेले का राहिले? घ्या बरं या- तुमच्या त्याच दुकानाची पैसे शपथ. ते ना त्याच पैसे त्यांनी ते तुमच्या पैसे लावले यो दुकानाची यो शपथ पैसे घ्या. घालीन आता का? त्यातले काही पैसे मी संगमला लावले. ऐका डेपुटी हा. याने तर पाण्याला लावले होते की नाही ते पैसे गेलेच ना. मी संगमला लावले तर संगमला मला पैसे आले. मी फक्त 5 रुपये लावले होते
त्या 5 रुपयाची 20,000 आलेली. बघितले का 200 रुपयातले मग मला माहिती द्यायला नाही पाहिजे का? आता 5 रुपयाचा प्रश्न आहे तुझा. 5 रुपयाचा काय संबंध? अहो पण 5 रुपये का असणार, पण ते माझ्या नवऱ्याचे होते ना, आम्ही रात्रंदिवस कष्ट केलाय की त्या 5 रुपयासाठी. तुमचे 5 रुपये लगेच घ्या तुम्ही, कशाला उगी? ए, मला 5 रुपये आलेले सगळे पैसे पाहिजेत, नाहीतर ना असा तमाशा घालेल ना, नाही तर पोलीस स्टेशनला आवाज एक काम कमी करतो कर ना, मी. काय वरडते ही बाई. तुमचे आहेत ना, तुमचे पैसे पोलिसांना वाटून द्यायला लावतो मी. आता आहे ना PI साहेबांना फोन लावतो, जाधव साहेब. घ्या मग आता, त्यांना मला ना फोन घाल घेतो कुत्र्याला. आणि ते तुम्हाला मटकेचे पैसे वाटून देतील. हा लावा सटकू लावू दे ना? सटकू दे आम्हाला सटकू दे. येडा झाला काय बसा तू? की शांत डिपुटी बॉस काय. मग तुम्ही सांगा बरं, माझ्या नवऱ्याचे कष्टाचे पैसे होते का नाही बरं? अहो, कष्टाचे त्यांनी पैसे? काशी मग बेमानी अरे केली. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. तुम्ही दोघं नवरा बायको कष्ट करतात आणि मटक्याला पैसे लावितात. अरे हे जुगार आहे. एकदा मटक्यात पैसे येते तर आयुष्यभर घालावं लागत आहेत. पण आता आलीत ना आता अरे पण द्यायला तुला लावा ना. सांगितलंय कोणी नालाय का मटक्याला पैसे लावायचे? आले ते माझ्या डोक्याने आले, तो आहे नाही तो घातले तिकडे तिकडे ए, 200 रुपये मला काही नको सांग. असो, आमचे 5 रुपये बघ, कष्टाचे. मी आता 100% पोलीस स्टेशनला फोन करणार आणि गावात मटका चालू झालाय म्हणून मी तुमच्या सगळ्याची नाव टाकणार. तू बुकी झाला का गावातला? मी गावात जाईन म्हणून ते मला म्हणले लाव म्हणून काय मी रे, लावलं. नाव संगम पाना नऱ्याचा संगम होतो, त्याला संगम म्हणतात. आपले पानं लावली त्याला पानं, काही नाव पाडली तुम्ही. ठीक आहे. अजून लय नाव आहेत, कल्याण, उल्हासनगर, लय नाव असतील त्याला. तुम्हाला मी उल्हासनगरला पाठवतो, नाही तर इसापूरला पाठवतो जेलमध्ये. तुमच्या ठिकाणी ना तुमच्या ठिकाणी जोडी लावली होती त्याला आता लागली. बघू आता मी घरी मोठा पाना घेतो डिग्याच्या डोक्यात घालतो. ते आहे ना तुमच्या नादी लागून तो बी मटक्याच्या नादी लागला का? अरे गावात जरा चांगलं करता येतं, वाईट करू नका. मी यांचे 5 रुपये देऊन टाकतो डेपुटी ए, आपल्याला 5 नको. रुपये नाही भाऊ डेपोटी अर्धा अहो, हिस्सा तुम्ही कसं आहे द्यायला माहिती पाहिजे. आहे का, लोकांचं घर जाळून स्वतःची दिवाळी करणारी माणसं आहे आणि तुम्ही पैशाचं. पण मी पण रुपा आहे, या रुपाच्या नादी कोणी लागत नाही. पैसा काढूनच घेणार मी बी. हा डिपुटी भाऊ नका ना फुलं. ओ डिपुटी भाऊ, डिपुटी भाऊ, डिपुटी. नका ना, नका नाही, ना लावी तू जाधव साहेबाला नका, फोन. ओ, तुमच्या पाया पडते डिपुटी भाऊ. फोन लावू वाद नका. घालायचा नाही. आणि गावात मटक्याचं जर तू परत जर मटक्याचं नाव निघलं का? नाही घेतलं हे आलं तर मटकत नाव आपल्या अरे, आपण पण लावत नाही तुम्ही मटकं. इथून जाऊन मटका लावतात म्हणजे तुम्ही नालायक म्हणायचे यार. तुम्ही गावातले पोरं लहान पोरं आधी लावायला लागले. बरं, त्या जाऊ. पोरांना काय माहित होतं मटका? डिपुटी भाऊ बरं, काय ये, असतं ये. मटका मला सांगा बरं. हिला सांगा आता मटका. तुमचा नवरा ह्यो तुमचा नवऱ्याचा मित्र आहे, त्याच्यात माहीर येतं. अहो, आता पण तुम्ही- ह्यांनी म्हणतात ना त्याच्यामध्ये मरणाचा पैसा येतोय, मग येतोय पैसा तर जाऊ द्या का उद्या कष्टाचा पैसा पोरांना. रुपाताई तुम्ही एवढे शिकलेले आहेत. नवरा एकदा दारूच्या आहारी चालला होता, त्याला ते तिथून सोडलाय तुम्ही. आता मटकीच्या आहारी घालायचा का तुम्हाला? अहो पण पैसा येतोय ना अहो काय मरणाचा. करतो त्या पैशाला? एकदा पैसा येतो आयुष्यभर घालावा लागतो. मटकीच्या आहारी गेला तर तुम्हाला भीक मागावं लागेल. वहिनी यात रोज रोज पैसा नसतो, कधीतरी लग बाय चान्स लागतो. त्यो आता बोका माझं बघितलं ना तुमच्या पैशावर पैसा लावला. कळत का पैसा? हा? अरे आणि बघा चाप. की आणि वरून अजून आमचेच पैसे खायचे ह्यांना. बघा आता जाऊ दे. झालं गेलं जे असेल ते असेल ते पुढे करून घ्या. डेपुटी मी आणि काय परत करतो ऐका ना आता हं. 20,000 आलेत ना, हं. 10,000 देऊन टाकतोय. हा द्यावंच बस का? लागतं. हा, आता माझ्या अक्कल खाती पैसे चालले काय नालायकपणाने एकमेकाला तुम्ही पैसे द्यायला लागले. हो. ते काय असेल ते करून घ्या. परत मला गावात जर मटका दिसला ना, तुम्हाला मी पाणी प्यायला मटका नाही ठेवत. तुम्हाला जेल मधला मटका दाखवणार मी. तिथं घ्या बरोबर पाणी. संडास तिथंच करायचे, मटका जवळच पाणी प्यायचं. आणि तिकडे ग्रामपंचायतकडे आवाज येऊन नका देऊ. नाही हो डिपुटी भाऊ, पैसे घेऊ का नको मग? ए, तुम्ही ठरवा ना. घेऊ दे येडे का काय जा डेपुटी तुम्ही. अरे अहो पण नालायक. ती कष्टाचं ती काय म्हणते ती तळतळाटाचा पैसा असतो, ती चांगलं नसतंय. कशाला आपल्या संसाराला आपलं चांगलं 2 टायमिंगची चटणी भाकरी खातो आपण. खरे 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 वहिनी झालं लोकांच्या गेलं, तळतळीचा बरं पैसा का? असतो. ए श्याम्या इथून पुढे करू नको दादा. नाही बरं का ग्रामपंचायतीकडे आवाज नको येऊ. तिकडे माणसं बसले. हळूहळू बोलतो, हळूहळू मिटू तुम्ही. द्या 20,000. 20,000 द्या. तुम्हाला काय वाटलं डिपुटी आहे म्हणून मी गप्प बसन? आई काय बाई आता पटकन 20,000 रुपये काढा. हळू बोला, नाहीतर हळू मग बोला. श्याम्या पटक्याचे 20,000 नाही तुम्ही मोठ्या बोल. डेपुटी आले, आले, आले. आवाज कमी करा ना राव. अहो ही बाई 20,000 मागायला लागली डेपुटी. पुढे तिकडे आला बाळा काढणं. चल उठ उठ. मी यांना 10,000 देईन डेपुटी 20,000 मागायला लागला येऊ. तिकडे वाटत येत नसतो ह्यो. पटकन 20,000 जाधव रुपये साहेबाचा फोन आला. जाधव साहेब पटकन 20,000 रुपये काढा. मला काय माहिती ना 20,000 रुपये काढा. त्याचा आरडा आहे. अरे जा ना तिकडे आरडा करा ना. श्याम्या, पटकन 20,000 रुपये जाधव काढा. साहेबाला फोन लावली तुम्ही जाणार. पटकन नाही नाही हे चल. पटकन 20,000 रुपये घेतो काढा. चला दुकानात चला, चला, चला चला. दुकानात चला. गावातले लोक आहेत राव. श्याम्याचे पोरं सगळं कामाला लावले. ए अरे काऊन गुतत आहे. आलं का आलं गण राव ती गुतलं आहे ना मधीच. आणि राव चांगला पिक्चर आहे दिन चालू ए मोबाईल सोड. कर ना हे चालू बघा ते काय केवढा. बने- अरे नेट संपलंय. चांगलं शेवटला एंडला आलता राव पिक्चर. काय बनवणी करतो तुला तो मोबाईल काढ ना, तो मोबाईल मध्ये बघ ना पिक्चर सगळं नेट संपलं माव. माझा मोबाईल पारीला लागतो संध्याकाळी मालिका बघायला ती देतच नाही. दिवसभर तर तुझ्याकडे असतो ना मोबाईल. तर 2 GB संपून टाकलं माव. 2 GB येड आहे का काय लावणार आहो थोडं बघ काय? दे ना. मी नाही लावित पळे इथं, नाही तर बॅलन्स मार मला, चल लगेच देतो तुला मोबाईल. माझ्याकडे पैसे असते तर मग मी टाकून नसतं बघितलं का. झाल्या आपल्या गावात कोणाकडे वायफाय आहे का?
आपल्या गावात गायचं कोणाकडे वायफाय होय. हा हा डेपुटीच्या घरावली मोठी छत्री लावली होती दिघे म्हणत होता माझ्या मोबाईल मला कोणाचं नाव सांगतो डेपुटी पासवर्ड देईन होय आपल्याला वायफायचा. ते बी खरे राव डेपुटी नाही देणार मी कार्ड आहे ना मग काय जुराळ तोंडाचं नाही का तिथं डिगे बुट्टा ती देईन का पासवर्ड? नादी लावायचा तो पोपट्यात तो जर नादी लावला ना तुला द्यायला बसलाय बरं कधी मला तसला नाद नाही ना. म्हणजे पासपोर्ट मागायचा हा देईन का देऊ? हा चांगलं पटिलं ना तुला पोटून 10 रुपये आहेत का तुझ्याकडे ते बी माझ्याकडूनच घे. तुझ्याकडे 10 रुपये बी नाहीत का? पिक्चर बघायचा आहे ना? हा मग पिक्चर बघायचं आहे ना. मग चल. हे बघा इथं बसले दिगंबर राव. काय म्हणता? मिठू तात्या. पोपट नाही मा तुला 50 वेळा सांगितलंय. अरे आता पोपटराव म्हणाले किती जातो सोपं. बरं काय चाललंय सध्या? काय नाही निवांत जेवणाचा इथं येऊन बसणे. दुसरं काय काम? नाही आता पण काही म्हणा डिगू लय मोठ्या मनाचा. मोठ्या मानाचा पोपट नाव कधी जर त्याने मोठं मन खोलेलं ना तू कुणालाच ऐकत देवाने त्याला तुला बारीक पण मन लय मोठं दिलं. त्या हरभऱ्यात झाड पण तुटन माय वाटलं. ऐक ना आमचं एक काम आहे तुझ्याकडं. तरी असल्याशिवाय तुम्ही एवढी तारीफ नाही तरी तुम्ही. अरे तू आहेच रे कामाचा माणूस. मग कामाचा माणूस असल्याशिवाय माणूस येतं का दुसऱ्या माणसाकडे? बरं किती? 10 रुपये. तुला आम्ही 10 रुपये देतो. फक्त आम्हाला आहे ना ऐक ना काय डेपुटीच्या घरच्या वायफाय आहे ना त्याचा पासवर्ड. म्हणजे मी 10 रुपये विकलो डेपुटीचा पासवर्ड पाहिजे. अरे इकलं खायचा डेपुटीचं काही जात समाज कार्य करायचं आम्हाला नेट वापरून म्हणून. नेट वापरून समजदार हा काय बॅनर बिनर छापितात ती काही करू आम्ही. तू फक्त सांग 10 रुपये किती 10 रुपये द्याला काय कारण नाही. काय कारण द्यायचं मी तुम्हाला पासवर्ड दे ना प्रत्येक गोष्टीला तारण राहतं. आपण जेवतो का बरं आपले हातपाय धर चालवतो. 10 रुपये. तू कायला हात करतो धर. तू थांब ना मी त्या मिठू तात्याचे पोपट तात्या समोर राहिले तारण काय ते सांग. लागत आहे बाबा कारण काय पाहिजे तुला? पाय दो म्हणा साकळ्या घेवड्याच्या मला नाही देणार. नको देऊ जापळे. जापळ म्हणजे निक मग इथं बसू नको आमच्या पैसे चल बट. बरे आले दिले मारित आता लई नीट नाही म्हणलं. तो आम्हाला कसं डुकरावानी दिसतंय गुलू गुलू आल्या. हा अजून ऐक ना जा जाऊ जा जात आहे निघ ना निघ ना निघ ना तुला हाणल्याशिवाय माणूस निघ ना. नाही हाणू नको. झाले जाप हाणू नको रे. कसं एवढं ते. जा 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 भाऊ जा जा देतो का मग पासपोर्ट? नाही रे जा दूध प्या घरी जाऊन भाऊ. मला पिक्चर बघायला आता काय भेटत नाही काय ना मग आजच्या पॉप. चालायचं का मग आता? 10च नीट पडन का 10च? तुला काय पाहिजे 10 रुपये? खायला काय खायला? चॉकलेट बिस्किट चले तेवढे काय कशाला? काही पण काही मी दुकानात. ते फक्त पासवर्ड सांगणाऱ्या व्यक्तीला 10 रुपये. ते म्हणजे आम्ही बक्षीस ठेवलेलं आहे. आणि मग पासवर्ड सांगितले भेटन का मला ते? बघ आता लगेच सांग लगेच 10 तुला पासवर्ड माहिती आहे? हा डेपुटीच्या वायफायचा हो बघा नाही तर हा तुम्ही इकडे दाखवा. सांग ना. तिकडे चाला तिकडे जायचे जवळ जास्त रेंज येते. अरे, आपण येडेच राव एवढं इथं. सांगितले 10 द्या आणि तिथं गेलो आणखी 10 लागल. एवढे नाहीत भाऊ. तेवढं दे मी देतो 10 रुपये. देशान ना? हा देशान बरोबर का? नाही तर खोटा पासवर्ड चल चल नाही नाही देऊ त्याला 10 रुपये. ऐक थांब. द्या. थांब काय? हे बघ पासवर्ड मला टाकल्याशिवाय डेपुटी पासवर्ड टाकल्याशिवाय आणि वायफाय कनेक्ट झाल्याशिवाय त्याला 10 रुपये द्यायचे नाही. नाही. सांग पटकन पासवर्ड काय घ्या सांग. चल घ्या डेपुटी 120 300. 100 हा कोण ठेवलंय पासवर्ड? दिघेनी अरे कनेक्ट व्हाय ना ते. डेपुटीचा डी आणि पी मोठा करा ना. तुला मग माहिती काय झालंय झाला. त्याला आधी पण कांडी एकच याला. कांडी कांडी नाही आज जाऊ आपण मग येईल. त्याला ती दहा आधी जाय पण ते रिकनेक्ट हा जाय तू. परत मला बोलव बरं. हा चाल कुणाला सांगू नको. कोणालाच नाही बघते डिग्याला हा सांग पळ. परत नाही बोलवलं तर. हा नाही सांगत जा. लाव ना आली झाल्या इथं फुल रेंज आली.
अरे पण दारात तुला काय करायचं तो करतो कनेक्ट. माझ्याकडे कुठं मोबाईल आहे, तुझ्याच मोबाईल मध्ये लाव. ते नसते आता दुपारच्या पारी इथं बसून बघायची का. काय सावलीला उभा आहे. हा ऊन लागत आहे ना म्हणून. कुणाचा? तिला जर तुझं म्हणलं नसतं ना. ऐ, कुठं बोकळत राहतो रे सारखा सारखा? रानात गेलो होतो. तुम्हाला काम करताना दिसत नाही, फक्त हिंडताना दिसतो आहे ना. अरे तुम्हाला कधी काम करताना दिसतच नाही म्हणून तर तुला बोलली मी. बरं सांग कायला थांबवलं? बरं मी काय म्हणते, ते डेपुटीला सांग जरा, घराजवळ ना 2 चोर चांगले लपून बसलेले राहतात म्हणून. नक्की ना त्यांची तर काहीतरी चोरी होणार आहे बघ आता. त्यांचे आमचे अरे डेपुटीचं घर आहे ते, तुझं आहे का म्हणून त्यांची तर म्हटले मी. कोण येते नाव तर सांगा मला. अरे आपल्या गावातलेच 2 जण, मी काय नावं सांगत नाही, पण जरा नजर ठेवायला लाव. आणि तू बी नुसतं हिंडत नको राहत जाऊ. बरं चालतंय. नक्की. हा ध्यानात राहील ना. हा उभं राहून लय काटाळा येतोय राव. हा ना. खुर्ची बिरची पाहिजे होती बसायला, डेपुटीने सोय करायला पाहिजे होती. काय रे, इथल्या 1 मिनिट. काय झालंय, कशाला इकडे आहे? आपा इथं जाल्या आणि ते भामट्या पॉपट्या हा. दोघं उभा होते. काय करत होते? हो धोंदत होते. मला असं वाटतं चोराचा प्लॅन आहे त्यांच्या काहीतरी. कशाला चोरतीने आले असते मला भेटायला? तुम्हाला भेटायला धरत येतील तर इथं थांबतील. तू का बघितले? मी पद्धतले आधी मला सुधांदा वहिनीने सांगितलं. काय त्यांनी पाहिले होते काय? हा त्यांनी पाहिलं. मला त्यांच्यावर मला लई संशय राहिले ते पोटी. काय मला कसं काय आवाज आला नाही का? मी घरामध्येच होतो. मी नाही येत होतो ना, हा. मला पण पळले डायरेक्ट. मला तेव्हा डाऊट आला म्हणून हा मी का? तुम्हाला बोलवलं. पाहिला सुगंधाताईने पाहिले, तुला दिसले, मग यांचा काहीतरी प्लॅन आहे राव. हा एक काम करू थांब, यांना आहे ना काय करतात बघू आपण. तू चल तिकडे बघ, थांब परत येते नसती. अभ्यास करीत असतील तिथं. काय याचा अभ्यास करतात, काय याचा आपण बघू ना काय करते. तू चल माझ्या बरोबर. मी तुम्हाला म्हणलं होतं तुम्हाला भरोसाच नाही माझ्या. हा. हे बघ काय करते ते नेमकं आपल्या घरापाशी येऊन. अहो ते तर चोराचा प्लॅन असेल. अरे पण हे दिवसा ढवळ्या माणसं चोऱ्या करायला लागले म्हणजे हो काय झालंय माहिती का? ह्यो पोपटराव आल्यापासून जाल्या बिघडलाय. हा. नाही तर जाल्या असा नव्हता कधी आपल्या काही उचली सकट नव्हता. पोपट्याचा काहीतरी मोठा प्लॅन दिसतोय बरं का. ते तर काय डालला मारतोय काय, मला वाटतं काहीतरी आहे ना पाळत करून चालले ते. संध्याकाळी कसं कुलूप उघडायचं काय. थांब यांना बी मी धडा शिकवतो. यांचा व्हिडिओ काढून आहे ना PI साहेबाला पाठवतो पोलीस स्टेशनला. हा. यांचं आपल्या बरोबर सोबत राहील. हा. जर उद्या चोरी झाली ना, आता व्हिडिओ आपल्या जवळ आहे. ठीक आहे, हा चल रे कांदे का भरू एवढे. पळाले, बघितले कशी पळाले आहे का? डेपुटी हा. भामट्यांचं तऱ्हेचं गाव. भामट्याचं काय नाही करायचं, आपण घराला राखण थांबायचं. कुत्र्यावानी पळसतो हे असे बघितले ना कशी घरात कोणी माणूस नसलं कशी चोरावानी येते. तर चालेल चल आता. धारेवर नजर ठेव. आता मी काय करतो, हे व्हिडिओ PI साहेबाला पाठवतो. यांना बरोबर उचलायला लावतो आज दिवसभरात. संध्याकाळी चोरीच होऊन देत नाही. हा. चल. हे ठीक आहे. बरं झालं भेटल्या तुम्ही. कुठं चाललं एवढा काही काही? काय झालं? आमच्या डेप्युटी नाही ना इतका मोठा स्ट्रॉंग प्रूफ तयार केलाय ना. त्या दोघांचा प्लॅन आहे ना. डेप्युटीचा मोबाईल मध्ये कॅप्चर त्याला PI साहेबाला पाठवला आहे. खरंच PI साहेबांना पाठवला? हा म्हणजे आता पोलीसवाले घरी येतील? मग आता संशयित म्हणून पोलीसवाले घरी येणार, पिंजऱ्याची दाढी येणार, त्यांना घेऊन जाणार. अरे ठीक आहे. पण उद्या तर विचारला कुणी सांगितलं काय सांगितलं, आणि माझं नाव ना घेऊ बरं का तिथं पहिलेच सांगते. पहा आता मला जर उद्या पोलिसांनी विचारलं तुम्हाला तुमच्या घरी चोर
आलेले तुम्ही सांगितलं आणि तुमचं नाव सांगावं लागणार आहे वहिनी मला. अरे माझं पण त्या मी मारताय सदा. जाय निघितून. काय खाल्लं रे आज? हा हा वाळलेली बोंबील. अरे बापरे. ऐक ना, तुला सांगतो मी पुण्याला होतो ना, लय मजा केली लय. आमची मेसवाली एवढी विचित्र होती ना, आता काही तलपी होती तिला, काही करायची. काय म्हणजे आता तुला सांगू का, अशी मिरचीची भुकटी घ्यायची लाल आणि ती मिश्री म्हणून लावायची येडीच होती मग. आणि रातभर आरडत बसायची. मग ती आगाग होत असं ना तोंडाची, इतकी अडवण तुला सांगतो. आमच्या अरे आळणी सुकट खायची, आळणी सुकट. आणि सुकट म्हणजे कोणता पदार्थ आहे? ज्यादा मीठ टाकलेलं नसतं का आळणी? हा मीठ टाकून म्हण ना मग मिठाचं पाणी. खरं हा आळणी असतं. हा इतकी मजा केली तुला सांगतो. आणि आम्ही ना ती अशी बावड होती ना, मग आम्ही काही तिथून चोरून खायचो. आज तिला कळत नव्हतं ना. हा तुला चाप्टर आहे मला माहिती पहिल्यापासून. बोंबील संपले. तुला काय करायची? विचारलं ना असं, त्यात काय एवढं लगेच? नकल एवढे संपलेले आहेत बोंबी. मी काय लगेच खायला नाही काय होतं. ए आणि सुकाट अहो तिथपर्यंत ऐकायला येतंय फार. जे बिना मिठाचं आणि जास्त तिखटाचं तुम्हाला तरी कळतं का? त्याला सांगू लागले. म्हणजे आळणी का? हा मला वाटलं आळणी म्हणजे जास्त मीठ असतं ते. पुण्यात राहिलेत ना, कसं कळणार? हो? दिवसभर कोण दारा टिपीत राहत. आम्ही काय बसलो गप्पा मारित. गप्पा मारत बस. मग लोकांच्या दाराने जाऊन बसता. हो तुम्हाला माहिती का, लोकांनी तुमचा असा व्हिडिओ काढला चांगला किती मोठा, आणि पियायला पाठवला. प्यायला कोणत्या पियायला? कोणी पाठीला? कुठं होत तुम्ही? खरं सांगा. दिवसभर दोघं मी माझ्या घरी होतो, याच्या घरी होता. अजून बी खोटं बोलताय ना. डेप्युटीचे इथं कोण होतं? ते आमचं काम होतं थोडं. काम होतं. हा चोऱ्या करायला गेले होते तुम्ही दोघं जण. आम्ही चोर आहेत का राव? तुला तरी पटतं का सुगंधा? तुमच्या तोंडा बघूनच सांगत तुम्ही कोणी चोर आहे म्हणून. ए, आम्ही नाही केली. ती जाऊन व्हिडिओचं काय म्हणली? डेप्युटीने व्हिडिओ काढला किती मोठा आणि पीआय साहेबांना पाठवला. आता पोलीस येऊन ना पिंजऱ्याच्या गाडीमध्ये तुम्हाला बसून नेणार आहे. चल डेपुटीकडं. बरं झालं सांगितलं. हो डेपुटी, तुम्हाला काय आम्ही चोर बीर वाटलो काय? चोर नाही तर मग काय तुम्ही? अहो काय खुशाला आमचा व्हिडिओ काढला आणि पिआयला आणि कोणाला पाठवून दिलाय पोलिसांना. पीआयला नाही, आता एसपी कडून उपमुख्यमंत्र्याला जाणार आहे व्हिडिओ. बरं का? पोटी आम्ही काय चोर दिसलो काय आपण तुम्हाला? केलंय काय आम्ही? केलंय काय म्हणजे तुम्ही माझ्या दारामध्ये संशयास्पद का हिंडत होते? इथं तुम्ही गपचिप लोक आले का पळतात? हा काय माझ्या घरावर डाका घालायचा आहे का तुम्हाला? तुमच्याकडे काय डाका घालायला? माझ्याकडे काही का असना, पण तुम्ही इथं कशाला घोंगतात? तो काही सांगितलं काय? कोणतं? हा? मी काय नाही सांगितलं. मी सांगितलं का पोपट्या तुला काही? म्हणजे हे बरं आहे बा. पोपटराव, तुम्ही आल्यापासून जरा गावातले पोरं बिथरायला लागले बरं का? हा परत चालू केलं का तुम्ही पहिल्यासारखं? मी काहीच नाही केलं डेपुटी. मग माझ्या तिथं लपून चोरून काय करत होत तुम्ही? कधी? मग मी आता तो व्हिडिओ काढलाय. तो व्हिडिओ आता डायरेक्ट पीआय साहेबाला पाठवलाय. पीआय साहेब एसपी साहेबाला पाठवते आणि एसपी साहेब हा बरं का तो व्हिडिओ वर पाठवते. बघू व्हिडिओ दाखवा आम्हाला. दाखवा. हे बघ क्यो 2 गावातल्या भुरट्यांचा व्हिडिओ. एक कसा इकडे बघतोय आणि एक इकडे बघतोय. मोबाईल मध्ये काय करतो? हे सगळं ह्या काय म्हणे झालंय. ए, मी काय केलंय? तूच म्हणला होता मला एवढं डोकं आहे का? असं मग अहो डेपुटी, ही माझ्या मोबाईलवर पिक्चर बघत बसलो दिवसभर. बर मा सगळे मोबाईलचं नेट संपले यांनी. हा याला म्हणलं तो मोबाईल आपलं बायको नेट संपलेच. म्हणलं गावात वायफाय कुठे आहे? तर हे म्हणलं डेपुटीचीच आहे. म्हणून तुम्ही माहिती आलते का? पासवर्ड घेतला आम्ही, पण ते रेंज आहे ना बाहेर म्हणून असं लपून बघत होतो. कोण दिला तो पासवर्ड? पासवर्ड त्या डिगेन दिलाय. ठीक आहे, कान पडत आहे तुम्ही. आणि परत मला बी सांगायला आला होय, ठीक आहे की तिथे लपून चोरून बस. आणि काय सांगितलंय डेपुटी 100-300. डेपुटी 100-300. मला पासवर्ड बदलावा लागत आहे, आता मी बदलतो. आणि वरून म्हणला मी अशा 10,000 रुपयात गावात पासवर्ड वाटतो डेपुटीचे. त्याचे पासवर्ड काढतो मी आता. त्याचा पासवर्ड चांगला काढतो. पण मला एक कळत नाही, तुम्ही असं लोकांची तिथं लपून हे बघता. एखाद्या बाहेरला 12च्या भावात जाताना आता हे व्हिडिओ पीआय साहेबाला गेलाय, ते पिजऱ्याची गाडी पाठवणारच आहेत. डेपुटी ऐका, मी राहायला पुण्याला होतो ना, आमचं असं नेट संपलं ना, आजूबाजूच्या बिल्डिंग मधले आम्ही वायफाय असे चोरून वापरायचो. गावात नाही जमत तसं. तुला एखाद्या बारला नेट कमी पडलं तर माहिती येऊन जा करीत जा, तुम्हाला काही डाउनलोड करायचं असलं. पण सारखंच तुम्ही जर माझ्या दारात घोंगायला लागले तर कसं होईल? काहीतरी उचलून नेता ना तुम्ही. अहो नाही, पिक्चर बघितला फक्त, द एंड झालं ना, मी निघून गेलो. आता काय सांगायचं ते पीआय साहेबाला सांगा. आणि ते घाला गावातल्या चोऱ्या ना, आता तुम्हाला चांगलं नेतेन, चांगलं दणकीतेन आणि तुम्हाला मागच्या चोऱ्या बी कबूल करून घेतील. कुठे वायफाय साठी आत घाली तर आम्हाला. हो डेपुटी ठरले ते चोर काय चोरायला आले होते. त्याला बी घालतो आणि तुला बी घालतोय.
कान फाडताव दिलता का? password password आम्हाला. कसं काय दिला तो कोणता पासवर्ड आणि बघा वरून ते म्हणला- Wi-Fi चा. वरून म्हणलं डेप्युटीचा डीन पिन मोठा आहे यांनी सांगितलं होय आम्हाला. पुण्याचं पाणी लागलं तर तुम्हाला कधी म्हणलो मी मग अशी नाही 10 रुपये घेतले पासवर्ड सांगायचा. तू आता परत ये माझ्याकडे पासवर्ड विचारायला पासवर्ड बी देतो आणि परत मला सांगायला येतो का लपून चोरून बघत येतो म्हणून दिवसा ढवळ्या भामटेपणाचा आम्हाला पासवर्ड माहित होता का? तुम्ही उठावर दोघं बी. तुम्ही ऐका ना, ना. बघा, आता ते पीआय येणार आहेत ते त्यांना काय सांगायचं सांगा ऐका, तुमच्याकडे मी काय सांगतो डेप्युटी तुम्ही मोठे माणूस येत असले व्हिडिओ नाही ठेवा मोबाईल मध्ये डिलीट करून टाका बरं त्यो व्हिडिओ डिलीट करीन आता पीआय साहेबाला मला दाखवा लागेल ना तुम्ही काय करतात माझ्याकडे प्रूफ आहे गावात उद्याच्या जर माझी काही चोरी झाली का मी हा व्हिडिओ दाखवणार की हे गावात फक्त वायफाय पुरतं आलं या बियाण्याला पिक्चर बघायचा होता कोणाला तुला. आम्हाला माहितीये का मला बघायचं होतं मग तो लावून द्यायचं. पण आहे आमचे ह्योच पासवर्ड वाटायचं अख्ख्या गावात याला बघा तुमच्याच इथं खोटे. ए बधीरवानाच्या पासवर्ड वाटू नको असे पासवर्ड वाटून आपल्या घरात चोर बोलू नको फक्त आम्हाला वायफाय द्यायचा. तुला सगळा वायफायचा पासवर्ड देणार काय म्हणला आम्हाला नको देत जाऊ कोणालाच नको देत हा, जाऊ असं म्हण. पहिला पासवर्ड बदलून तुम्ही घ्या. आता 100च्या स्पीडने निघायचं आणि नाही तर पीएस साहेब इथे येऊ राहिलेत आणि परत जर माझ्या दारात गोंगतानी दिसली बरं का तर डायरेक्ट तुम्हाला एसपी पुढे उभा करेन मी तेवढं व्हिडिओ डिलीट केला. हा करतो मी डिलीट जा 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 दोघं तू राहत नको जाऊ माझ्या संग आता. उठता का मी नाही राहणार मी तुझ्या सोबत राहणारच नाही मला पॉपटी सोबत जायचंच नाही मला जायचंच नाही पॉपटी उठ ना आता तू दिसायला भोळा आहे त्या पोपटरावच्या नादी लागून येडा होशीन बरं का कामधंदे करू नको पोपटराव पैसे कमवून आलाय पुण्यातून बरं का त्याच्या नादी लागून व्हिडिओच्या नको नादी लागू मोबाईल मध्ये तुला बरबाद करीन त्याची प्रॉपर्टी आहे पुण्यामध्ये तुम्ही व्हिडिओ डिलीट आणला का मग डिलीट नाही जोपर्यंत तुम्ही माझ्या इथं घोंगड्याचं बंद करीत नाही ना तोपर्यंत मी डिलीट करणार नाही जा चल मा बायकोला होईन का ती चाल पाळ जा पटकन उठ जा उठ. उठ ना कशाला पासवर्ड देत असतो रे असे गुरटे घरी बोल काय कस काय लोकांचे कान भरता माझ्या विरुद्ध हा? हा मी काय केलंय तो कुठून ऐकलं कुठून मला ऐकलं येतंय सगळं ऐकायला माझ्या कानात वायफाय आहे. कानात वायफाय हा? ते जाल्या भोळा बिचारा हा त्याला सांगता असं का जाल्याला सांगतो त्या जाल्याला फितरितो होय तुम्ही काय फितरी केली? पोपटराव मी तुम्ही आहे ना तुम्ही जेव्हा चड्डीत हिंदत होते का तेव्हा मी लांबक्या चड्ड्या घालत होतो तुमचे सगळे अंडर पॅन्टी नाड्या बघितलेल्या आहेत मी कुठं? बरं का आतल्या, त्याच्या हा, आतल्या ए, काय गाय हा. पाणी आहे, गप ना मित्राला हसतो का अरे पिक्चर बघायचा. हा बघ जर तुम्ही पटकन गेले नाही इथून तर पीआय साहेब मी फोनच लावितो कडे ए थांबा आपण पण वायफाय बसणार आता घरावर हा चला. हा बसू ना मग बसलो बोल हा. बसल्यावर बोल हॅलो का ना बरी पीआय साहेब हॅलो आले बघा कशी पळायला पहिले पीआय साहेबाचं नाव घेतलं भामटेपणा आणि तू जरा भामटेपणा सोड काय ते? पहिला ते वायफायचा पासवर्ड बदलितो आणि मग तुला सांगू तू गावात द्यायला पाहिजे